स्मरण संतांचं करा. प्रस्तुत प्रसंगी आज आपण देशातल्या सगळ्यात मोठ्या भूमिपुत्राच्या, भारताचा सगळ्यात मोठा भूमिपुत्र अशा महाविद्वान भूमिपुत्राच्या जयंतीच्या निमित्ताने किंवा त्याच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज आपण वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने गावामध्ये कीर्तनाच्या सेवेचं आयोजन केलेलं आहे. आणि तथागताच्या जीवनातील त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या उपदेशपर अभंगाचं रूपांतरण नामदेवरायांनी, गाथेचं रूपांतरण नामदेवरायांनी आपल्या अभंगात केलं होतं. त्या नामदेवरायांच्या उत्कृष्ट अशा 5 चरणाच्या अभंगावर आजची आपण कीर्तनाची सेवा पूर्ण करतो आहोत. आजच्या ह्या कीर्तनाच्या सेवेचं प्रयोजन सांगितलं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाची वैशाखी पौर्णिमा आणि त्या तथागताच्या वाणीतून आलेल्या गाथेवर ज्यांनी अभंग बनवला त्या नामदेवरायांच्या अभंगाच्या रूपाने कीर्तनाची सेवा आपण पूर्ण करणार आहोत. एकूण आमच्या मध्ययुगीन भारताच्या कालखंडात जे काही अवडंबर वाचलं होतं त्या अवडंबराच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या हातात एक आदिसत्ता यावी आणि परा म्हणजे वाणी वाचा, वाणीच्याही पलीकडचे ध्यान लागावं, स्वतःला सिद्धी मिळावी, वाणीच्याही पलीकडच्या निर्गुण उपासनेची भक्ती आपल्या हातात यावी, यासाठी नामदेवांनी हा अभंग रचलेला आहे. म्हणून नामदेवांच्या ह्या अभंगाचं यथावकाश आपल्याला निरूपण करायचंय. एकूण ह्या अभंगाच्या कथेवर आपल्याला भारताची परिस्थिती आणि तत्वज्ञान बघायचंय. म्हणून एकदा आपण सगळ्या संतांना अभिवादन करूया. पांडुरंगा कीर्तनाच्या सेवेकरिता आपल्या अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित असणारे विजयजी बलखंडे, साहेबराव शिरसाट आजच्या एकूण कीर्तन सेवेच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर रमेशजी भिसे पाटील, देवराव भगत सर आणि माझे मित्र सहकारी कृष्णा महाराज, आमचे घुगे कृष्णा घुगे आणि गावकरी मंडळी, समस्त महिला मंडळ, गावच्या सरपंच आणि सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आजची कीर्तनाची सेवा पूर्ण करतो आहोत. सगळ्यात सुंदर गायन वादनाचा संच या सगळ्यांचे देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. बघा, जेव्हा जेव्हा या देशामध्ये माणुसकीच्या बाहेरचं वर्तन सुरू होतं, माणसाला हीन लेखणाऱ्या प्रथा परंपरांचा उदय होतो आणि मनुष्यत्व स्वतःचा माणुसकीचा विचार बाजूला ठेवून रानटीपणाने वागायला लागतो, तेव्हा तेव्हा या देशामध्ये माणुसकी शिकवायला महापुरुष जन्म घेतात. अगदी प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये यज्ञयागाचं व्रत वैकल्याचं स्तोम माजलं होतं. यज्ञयागाचं पाखंडाचं इतकं स्तोम माजलं होतं की यज्ञात गायी कापल्या जायच्या. मी सांगत नाही, सगळं वेदामध्ये लिहिलेलं आहे. आणि वेदातला कोणताही वेदाचा भाग काढा, त्याच्यासाठी भांडणं दिसतील तुम्हाला. कशासाठी? गायीचा कोणता भाग कापून खायचा याच्यासाठी ब्राह्मण भांडायचे. गायीचा हा ऋत्विज आणि पुढचा भाग खावा. ऋत्विज म्हणजे यज्ञ करणारे. गायीचा
यज्ञात तूप ओतणाऱ्यांनी पुढचा भाग खावा, गायीचा मधला भाग मंत्र म्हणणाऱ्यांनी खावा, गायीचा पाठीमागचा भाग आजूबाजूला बसलेल्यांनी खावा. गायी कापून खाण्याची चढाओढ लागायची. तुम्ही म्हणाल पुरावा काय? तर आपल्याकडे एक मंगळाष्टिका आहे बघा, आणि मंगळाष्टिकेमध्ये चर्मनवती नावाची नदी आहे. आपण सगळ्या नद्यांचं नाव घेणार एक मंगळाष्टिका म्हणतो, गंगा, सिंधू, जमुना, मुक्तमुख. तशा ठिकाणी नदीचं नाव आहे चर्मनवती. चर्मनवती म्हणजे काय? चामडं वाहून आणणारी नदी. चर्म म्हणजे चामडं, वती म्हणजे वाहून आणणारी. आता चामडं वाहून आणणारी नदीला नाव का पडलं असावं बरं? तर त्या नदीच्या किनाऱ्यावर एका राजाने यज्ञ घातला आणि ब्राह्मणांनी रोज 100 गायी कापायला लावायच्या. कुठं यज्ञात गायी कापायच्या. पण आता गायीचं मांस मटण खाता येत होतं ब्राह्मणांना. कातड्याचं काय करायचं? कातडं सोडत बी नाही लवकर. कातड्याचं गावाच्या भोवती टाकलं तर वास सुटायला लागला. मग नदीच्या पात्रात, नदीच्या वाहत्या पाण्यात त्या गायीचं कातडं नेऊन टाकलं जायचं. गाया कापल्या जायच्या. टाकलेलं कातडं तर रोज 100 गायीचं कातडं नेऊन टाकलं की ते खाली वाहत जायचं. आणि खालच्या गावचे लोक म्हणायचे नदी चामडंच वाहून आणते. नदीचं नाव काय पडलं? चामडं वाहून आणणारी नदी. का? चामडंच वाहून आणायची, आणि म्हणून नदीला नाव चर्मनवती. असे वेदामध्ये धर्मग्रंथात अनेक पुरावे आहेत. काय पुरावे आहेत? यज्ञयागाचं, कर्मकांडाचं प्रचंड स्तोम वाजलं. बरं, नुसत्या यज्ञात गायी कापायच्या का? तर दारू प्यायची. दारूला वेदात काय म्हटलंय? सुरा म्हटलंय. सुरा. जे सुरा पेतो तो सूर झाला, आणि जे सुरेला विरोध करतात ते आपण सगळे आसूर झालो. यज्ञात गायी कापल्या जायच्या. यज्ञामध्ये प्रचंड सुरापान केलं जायचं. मदिरा देखील एक शब्द आहे बघा, मदिरा किंवा सुरा. अशा प्रकारे प्रचंड माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वाढल्या. आणि अशा काळात एका प्रचंड मोठ्या राजघराण्यामध्ये, ज्याला 4 ऋतूत स्वतंत्र राहता येतील एवढाले महल होते, प्रचंड श्रीमंत गणाधीशाचा पोरगा, शुद्धोदनाच्या घरात ज्याचा जन्म झाला. कधी? आजच्या वैशाखी पौर्णिमेला. ज्याचा वैशाखी पौर्णिमेला आई माहेराला जात असताना एका झाडाला, शाल वृक्षाला फांदीला हात लावला असता उभ्याने बुद्धाची आई महाप्रजापती बाळांतीन झाली. तथागताचा जन्म झाला वैशाखी पौर्णिमेला. आणि त्या तथागतांनी पुढच्या काळात ठरवलं की यज्ञयाग कर्मकांडाच्या विरोधात, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पशुहिंसेच्या विरोधात बंड पुकारणार, आणि जगाला पहिल्यांदा अहिंसा आणि माणुसकी शिकवायला ज्यांनी ग्रहत्याग केला, माणसाला दुःखातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी ग्रहत्याग केला, ज्यांनी प्रचंड काय केलं? ध्यानधारणा केली, ज्ञान संपादन केलं. 84 प्रकारच्या अनेक गुरुकुलांमध्ये गेला, आणि ज्यांनी सगळं ज्ञान संपादन करून जगाला पहिल्यांदा बाहेर पडल्यावर जो उपदेश केला तो उपदेश होता अख्ख दीप भव. काय? स्वयंप्रकाशित व्हा. ज्यांनी जगाला पहिल्यांदा सांगितलं स्वयंप्रकाशित व्हा, त्याच तथागताला प्रेरणा मागून अगदी मध्ययुगीन भारताच्या कालखंडात याच प्रकारे यज्ञयाग कर्मकांडाच्या भक्तीचं किंवा इतर मार्गाचं स्तोम वाजलं होतं. देवगिरीच्या किल्ल्यावरच्या हेमाद्री पंडितांनी 2500 व्रत वैकल्य स्थापन केली होती. दरवाजा शिंकलं तरी उद्यापन करा. काय? बाळांपणामध्ये बाई गरोदर असेल तर तिनं गरोदरपणी एवढे व्रत करावे. बाळांती बाई गरोदर बाईनं भाजी सुद्धा चिरू नये, दरवाजा शिंकू नये, अशा प्रकारचे 2500-3000 व्रत वैकल्य हेमाद्री पंडितांना जन्माला घातले. शतक कुठलं? 12वं 13वं शतक. आणि म्हणून लोक त्या व्रत वैकल्य उपास तापासाच्या इतके आहारी गेले, बाया व्याकुळ झाल्या व्रत करू करू करू. आणखीन काय? प्रचंड त्या सगळ्या लुटीचं स्तोम वाजलं. सोन्याची गाय द्या, सोन्याची शिडी द्या, अमुक द्या, तमुक द्या, तमुक द्या. अगदी बुद्धाच्या प्रमाणे ज्याचा श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरात जन्म झाला. कुठे जन्म झाला? हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावी श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरात जन्म झाला. ज्यांनी वयाच्या 18 पर्यंत नरसी ते औंढा नागनाथ पायी प्रवास करून ज्ञान संपादन केलं. औंढा नागनाथ म्हणजे त्या काळातलं महाविद्यापीठ, ज्याला प्रचंड महाविद्वान असणाऱ्या षटस्थळ नावाचा ग्रंथ लिहिणाऱ्या विशोबा खेचरांची दीक्षा मिळाली. आणि ज्यांनी सगुण भक्ती करून निर्गुण भक्तीकडे आपलं मार्गक्रमण केलं, त्या नामदेवांनी तथागताचा अतदीप भव नावाचा काही गाथा आहे, ती पालीची गाथा अभंगाच्या रूपाने केली. आणि अभंगातून सांगितलं आम्ही ज्ञानदीप जगात लावायला आलेलो आहोत. काय सांगितलं? आम्ही जगाला
हुशार करायला आलेलो आहोत. म्हणून तथागताच्या विचारांवर ज्यांनी आपल्या भागवत धर्माची घोषणा केली आणि सबंध भारत बुद्धासारखा पायाखाली पिंजून काढला, त्या नामदेवरायांचा हा प्रस्तुत अभंग आहे. कसा पिंजून काढला बघा. हिंगोली जिल्ह्याने नामदेवांना काही दिलं नाही, मराठवाड्याने सुद्धा त्या नामदेवांना काही दिलं नाही. का नाही दिलं? एकदा नामदेव महाराज औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला गेले. काय घेऊन गेले? टाळविना घेऊन गेले. टाळविना घेऊन कीर्तन करायला गेले असताना औंढ्याच्या मंदिरातल्या ब्राह्मणांनी हाकलून लावलं. काय कारण होतं हाकलून लावलं? नामदेव काय चर्मकार होते का, बौद्ध होते का, मातंग होते का, वडार होते का, पारधी होते का, कैकाडी होते? वर्ण व्यवस्थेत गावगाड्याच्या बाहेरचे नव्हते. नामदेव काय अस्पृश्य नव्हते. तरी देखील सवर्णाच्या शिंप्याच्या घरात जन्माला आलेल्या नामदेवांना औंढ्याच्या ब्राह्मणांनी मंदिरातून हाकलून लावलं, कीर्तन करू दिलं नाही. नामदेवांनी अभंग उत्तरेकडे जाऊन हिंदीत लिहिला म्हणून राहिला. नशीब अभंग मराठीत लिहिला असता तर तुकोबरायांच्या मराठीतल्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा डोळा आला. नामदेवांच्या या अभंगांचं काय झालं असतं तुम्हाला सांगायची गरज नाही. उत्तरेकडे जाऊन अभंग लिहिला. काय लिहिला? ही नदी न जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया. नामा टाल बिना लेके राहुल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया. 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. गायी 4 रंगाच्या असतात, काही पांढऱ्या रंगाच्या, काही तांबड्या रंगाच्या, काही काळ्या रंगाच्या, काही मिक्स कलरच्या. गायी 4 रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं. मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे? औंढ्याच्या ब्राह्मणांना नामदेवांनी प्रश्न केला. ब्राह्मणांना तर काही लाज लज्जा वाटली नाही, नामदेवांचे पाय धरले नाही, माफी सुद्धा मागितली नाही. नामदेव निघून गेले. कीर्तन काही मध्ये झालं नाही. मंदिराच्या मागे कीर्तन करावं लागलं नामदेवांना. नामदेवांनी औंढा सोडला, हिंगोली सोडली, पंढरपूरला गेले, पंजाबला गेले, अख्खा भारत पायाखाली घातला. औंढ्याच्या ब्राह्मणांना अजूनही लाज वाटली नाही. अजूनही कधीही नामदेवांच्या बद्दल औंढ्याच्या ब्राह्मणांनी माफी मागितलेली नाही. आजही त्या औंढ्या नागनाथामध्ये नामदेवांचं मंदिर केवढं आहे? गुडघेवढी मूर्ती आहे माझ्या. आजही त्या औंढा नागनाथात भलं मोठं नामदेवांचं मंदिर तुम्हाला बघायला मिळणार नाही. आजही गुडघेवढीच मूर्ती आहे. आजही नामदेवांची विटंबनाच आहे. हिंगोली जिल्ह्याने नामदेवांना काही दिलं नाही, मराठवाड्यात ते माझे नामदेवराय पंजाबात गेले, गोरगरीब शिखांना मार्गदर्शन केलं, 2 धर्माचा पाया घातला, भागवत धर्म आणि शीख धर्माचा. त्या शिखांनी नामदेवरायांना एवढं डोक्यावर घेतलं, एवढं डोक्यावर घेतलं. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात नामदेवांची मंदिरं आणि गाद्या उभ्या राहिल्या. पंजाबात किमान 500 पेक्षा जास्त नामदेवांची मंदिरं दिसतात. नामदेवांचा विचार पंजाबाने घेतला पण हिंगोली जिल्ह्याने, नरसिंहगावाने अजूनही घेतलेला नाही. म्हणून त्या सगळ्यात मोठ्या असणाऱ्या बुद्धाच्या नंतर भारतात सर्वात महाविद्वान आणि बुद्धाच्या नंतर भारतात सर्वात जास्त भ्रमण केलेला कोणता संत असेल तर ते संत नामदेव विठोबा. आणि म्हणून बुद्धाचा विचार पुनर्जीवित करण्याचं श्रेय नामदेवांना जातं. नामदेवांनी सांगितलं, दुःखी कष्टी या जनतेला अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून, गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल तर बुद्धाच्या शिवाय कोणताही पर्याय नाही. आणि म्हणून बुद्ध दुसरा तिसरा कुणी नसून विटेवर उभा असलेलाच विठ्ठल आहे अशी पहिल्यांदा घोषणा नामदेवांनी केली. काय म्हणाले? परतल्या श्रुती म्हणते नीती नीती, आम्हा गाता गीती सापडले. काय सापडले? तुमच्या वेदांना, पुराणांना, स्मृतीला जे सापडलं नाही ते आम्हाला सहज गीत गाताना सापडलं. अहो तुमचे ते वेदातले श्लोक म्हणू 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 ब्राह्मण परेशान आहेत, पण कोणत्याही यज्ञातून काही मिळाल्याचं निश्चिती झालेली नाही. कुणालाही काही मिळालं. तुमच्या घरी सत्यनारायण वित्तनारायण होतं तर सत्यनारायणाच्या घरी अगोदर होण्याच्या अगोदर पावती घेता का? पावती. आमचं भलंच होईल याची गॅरंटी आहे का? तुमच्या कोणत्याही विधीत कर्मकांडात भलं होईलच याची गॅरंटी नाही. कोणताही देव बाप्पा पावती देत नाही. ते म्हणजे मला काय करायचं ते करत होता. परंतु नामदेव म्हणाले, माझ्या मागे या, माझ्या मागे तुमचं भलं होईल याची 100% गॅरंटी देतो. नामदेवांनी गॅरंटी घेतली, कर्मकांडाला लाथ मारली आणि काय सांगितलं? तुमच्या वेदांना, पुराणांना, स्मृतींना जे सापडलं नाही ते आम्हाला सहज सापडले. काय सापडले? आम्हा सापडले वर्म करू
भागवत धर्म, आम्हाला आमचं धर्म सापडलंय आणि आमचा भागवत धर्म आम्ही करणार आहोत. आता भागवत धर्माबद्दलचं थोडंसं स्पष्टीकरण देणं गरजेचं. काय, तथागताला अनेक शब्द वापरले, त्याच्यात भग हा शब्द आहे. भग, भगवान, भगवंत. पहिल्यांदा भग, भगवान, भगवंत हा शब्द वैदिकांच्या कोणत्या देवांना नाही वापरला, बुद्धाला वापरलाय. त्रिपिटकात भगवा हा शब्द किती वेळा आलाय? 57,000 वेळा एक शब्द आलाय. कोणता? भगवंत, भगवा, भगवान, भग. त्यातला हा भग शब्द घेतला आणि नामदेव म्हणाले हा भागवत धर्म आहे. कशाचा? समान वाटणी करणारा. इथे कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, सगळेच समान आहे. तुकोबारायांनी फार सुंदर प्रमाण दिलं. सकळांशी येथे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता हरी म्हणजे कोण? हरी या शब्दाचा अर्थ तो जो दुःखाचं हरण करतो तो हरी. वैदिकांच्या, ब्राह्मणांच्या कोणत्याही धर्मग्रंथात दुःखाचं हरण करणारा त्यांचा देवच नाही, उलट दुःखात टाकतो. तुम्हाला व्रत वैकल्य करायला लावतो, शरीराला त्रास द्यायला लावतो, काही बी करायला लावतो. मग आता दुःखाचं हरण करणारा हरी कोण आहे? तर संत सांगतात दुःखाचं हरण करणारा तो हरी आहे ज्याची दृष्टी समान आहे. समचरण दृष्टी केवली साजेरी. ज्याची दृष्टी समान आहे, ज्याच्या समोर कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, सगळे समान आहेत, असा दुःखाचं हरण करणारा हरी. आणि तो हरी दुसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे. बुद्ध म्हणून नामदेवांनी आला वाटलं यांना कळायचं नाही, जरा सांकेतिक भाषेत सांगितलेलं कळायचं नाही. नामदेवांनी स्पष्ट उल्लेख करून सांगितला. काय म्हणाले? बौद्धावतारी आम्ही झालो संत, वर्णवया मात नामा म्हणे. आम्ही बुद्धांच्या विचारांचे संत आहोत आणि विटेवर आम्ही ज्याला बघतो तो आमचा हरी आहे, दुःखाचं हरण करणार आहे. आणि जगात पहिल्यांदा दुःख मुक्तीचा संदेश कुणी दिला असेल, दुःखातून बाहेर येण्याचा संदेश कुणी दिला असेल, दुःखाचं ज्याने हरण केलं असेल तो दुसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे. काय सांगितलं बुद्धाने? बुद्ध म्हणाले बघा माणसाच्या जीवनात दुःख आहे आणि केवळ व्यक्तिगत दुःख नाही तर दुःखाचा जगात समुदाय आहे. दुःखाचे दोन प्रकार, व्यक्तिगत आणि दुसरं सामूहिक. सामूहिक दुःखात नैसर्गिक दुःख येतं. कुठलं येतं? भूकंप होणे, नैसर्गिक आपत्ती येणे, असे सामूहिक दुःख आहे. व्यक्तिगत दुःख काय? तृष्ण असते, ग्रह कलह असतो, घरातली भांडणं असतात, असं व्यक्तिगत. म्हणून बुद्ध म्हणाले दुःख आहे परंतु या दुःखातून मुक्तीचा मार्ग देखील आहे. दुःख, दुःखाचा समुदाय, दुःखाच्या मुक्तीचे मार्ग शोधणे आणि मग त्याच्यावर उपाययोजना करणे. म्हणून दुःखाबद्दल जगात सगळ्यात जास्त गहन चिंतन बुद्धाने केलं आणि माणसाला दुःख मुक्तीचा संदेश दिला. म्हणून नामदेव म्हणाले तो बुद्धाचा दुःख मुक्तीचा संदेश मधल्या काळात लोप पावला होता, झाकून टाकला होता. तमाम बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या होत्या. भारतातला बौद्ध धर्म परागंदा झाला होता. बुद्धाची विचारधारा नामशेष करायचा प्रयत्न झाला. नामदेवांनी दंड ठोपटले आणि म्हणाले ज्या बुद्धाचा जन्म भारताच्या भूमीत झाला त्या बुद्धालाच त्याच्या भूमीतून परागंदा केलं, त्याचं फार वाटोळं करून टाकलं. स्वतःच्या जमिनीत, स्वतःच्या भूमीवर बुद्ध ठेवला नाही. नामदेव म्हणाले ज्या बुद्धाला
स्वतःच्या जन्मभूमीतून परागंदा केलं, त्या बुद्धाचं पुनरुज्जीवन करायला मी आलो आहे. त्या बुद्धाच्या विचारधारेचं पुनरुज्जीवन करणार आणि ज्या वैदिकांनी आमच्या बुद्धाला संपवलं त्या वैदिकांशी लढाई लढणार. म्हणून नामदेवांनी वैदिकांचे सगळे मार्ग अमान्य केले आणि बुद्धाचा जो अतदीपभव होता तो नामदेवांनी सिद्धांत घेतला आणि म्हणाले आता आम्ही कीर्तनात पायाला घुंगरू बांधून उभं राहणार आणि लोकांना शहाणं करणार. अभंगाचा स्पष्टीकरण देणं मी गरजेचं समजतो. बघा विठ्ठल ज्या विठेवर उभा आहे त्याला किती कोणे असतात, कोपरे. विठेला किती कोपरे असतात? इकडून 4 आणि इकडून 4, किती झाले? 8. पंढरपूरचा पांडुरंग 8 कोण्याच्या विटेवर उभा आहे, म्हणजे अष्टांग मार्गावर उभा आहे, बुद्धाच्या 8 तत्वांवर उभा आहे. कपाळाला जो अष्टगंध लावतो त्याचा अर्थ होतो अष्ट म्हणजे 8, गंध म्हणजे रुची, चव, आवड. 8 गोष्टींची आवड. कोणत्या 8 गोष्टी? साम्यक दृष्टी, साम्यक ज्ञान, साम्यक वाचा, साम्यक कर्मा, साम्यक अजीविका. अशा अष्टांग मार्गाची रुची ठेवणे, डोक्यात अष्टांग मार्ग सदैव धारण करणे म्हणजे अष्टगंध आहे. विठ्ठल 8 कोण्यांवर म्हणजे अष्टांग मार्गावर उभा आहे. विठ्ठल निशस्त्रधारी आहे. विठ्ठलाने कधीही कोणतंही शस्त्र हातात घेतलं नाही. बुद्ध पण म्हणाला बिना शस्त्राचं जगावर राज्य करता येतं. आणि म्हणून बघा पुढे काय, नामदेवांनी जे संत मंडळ घेतलं ते संत मंडळ बुद्धाच्या भिक्खू संघातून घेतलं. कसं घेतलं? तथागत बुद्धाच्या भिक्खू संघात त्रिपिटक लिहिणारा नावी जातीतला भक्ती उपाली आहे. नामदेवांच्या संत मंडळात नावी जातीचे संत सेना महाराज आहेत. तथागताच्या भिक्षू संघामध्ये वेश्या असणारी जिला आम्रपाली म्हटले, खरं ती वेश्या नाही पण नंतर धर्मग्रंथाने तिला वेश्या म्हटलं, अशी आम्रपाली आहे. आणि नामदेवांच्या संत मंडळात वेश्येची एक मुलगी आहे, काय नाव? कान्होपात्रा. इकडे तथागताच्या भिक्षू संघामध्ये तुम्हाला जे जे दिसतील ते नामदेवांच्या संत मंडळात. तथागताच्या भिक्षू संघात 2 अस्पृश्य आहेत, चांडाळ आहेत, ज्यांचं नाव सुनीत आणि सोपाक. नामदेवांच्याही संत मंडळात 2 अस्पृश्य आहेत. कोण? सोकोबराय, बंका महाराज, निर्मळा महाराज, 2 अस्पृश्य. नामदेवांनी तथागताचं भिक्षू संघाचं आदर्श मॉडेल संत चळवळ म्हणून उभं केलं आणि ते जनतेत घेऊन गेले. आता हे संतांचं मॉडेल घेऊन
कुठलं? सगळ्या जाती धर्म पंथाच्या लोकांना घेऊन नामदेवांनी जागृती करायला सुरुवात केली. चंद्रभागेच्या किनाऱ्यावर गेले आणि लोकांना रामायण महाभारत पाठ असणारे लोक बघितले, ज्याला हजारो ओव्या पाठ आहे. नामदेवांनी संकल्प सोडला, मी सुद्धा तथागत विठ्ठलाचा गुणगान करणारे 100 कोटी अभंग लिहिणारे. किती? शतकोटी अभंग. झाला का संकल्प पूर्ण? त्यांच्या हयातीत झाला नाही. आणि मग तो संकल्प तुकोबरायांनी पूर्ण केला. कसा? तुकोबरायांनी खूप सांगितली. काय म्हणाले? नामदेवी गेले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्य बोलू नये. नामदेव महाराज म्हणतात, मला स्वप्नात येऊन सांगितलंय की आता हे कवित्वाचं काम तुम्हाला करायचंय आणि बुद्धाची, समतेची, बंधुभावाची विचारधारा तुम्हाला जनतेत घेऊन जायची. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, आता पायाला घुंगरू बांधून लोकांना शहाणा करण्यासाठी मी निघालेलो आहे. कीर्तनातून आता नाचणार आहे आणि लोकांना ज्ञान दीप लावणारे, लोकांना उजळून टाकणारे, लोकांना हुशार बनवणार आहे. आता नामदेवांना असं म्हणायची का वेळ आली बरं? कारण नामदेवांच्या काळात कुणीतरी लोकांना मूर्ख बनवत होते, लोकांना अज्ञानात टाकत होते, अंधश्रद्धेत टाकत होते. म्हणून नामदेवांना म्हणावं लागलं की मी लोकांना हुशार करणार आहे. अंधश्रद्धेतून घेतलेले राज्य महाराष्ट्राचं गिऱ्हाईक म्हणजे आमचं. मग ते आलं, म्हणलं इकडे चला, हे तुमचे विधी करते. गेले विचारले कितीचे विधी का? ते म्हणजे सगळे विधी करून देतो. गुप्तच म्हणले 25,000. हे म्हणले अहो त्या क्रुझर मध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्या रावण्याचे पैसे गोळा केले तरी 25,000 व्हायचे नाही, कुठून द्यायचे? ते म्हणले मग आमच्याशिवाय कोणी विधीच करणार नाही, जाय कुठं जात ते. हे सगळ्या घाटावर फिरून आलं, विधी करता का? ते म्हणले नाही, पहिलं गिऱ्हाईक त्याचं आमची संघटना आहे म्हणे, युनियन. पहिल्यांदा त्याच्याकडे गेले तर त्याच्याकडेच करावं लागेल. पुन्हा त्याच्या पाया पडायला आले सगळे. हे म्हणले बाबा इकून तिकून आरडाओरडा करून 15,000वर आणलं. 15,000 विधी केले. काय 5-10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास बडल बडल केली. देव बापांनी म्हणलं जा इकडे त्या देवाला पिंड घेऊन जा. त्या महादेवाच्या दर्शनाला पिंड घेऊन गेलंय. त्याला ते हातच लावताय, त्याच्या गर्जातून पिंड हाताला येईना, महादेव बी हाताला येईना, ते शिवलिंग बी हाताला येईना. असा लोकांनी दाबला, खाली पडला, तुडवला, अंगावर लोक नाचले, हड बिड सगळे मोकळे झाले. गावाकडे आलाय आणि गावाकडे मोठेपणाने येऊन काय सांगताय, मोकळं दर्शन झालं म्हणला. मोकळं दर्शन मोकळं नाही झालं हो, त्याचं अंग मोकळं झालं. काही गरज आहे का जायची? संत म्हणाले काहीही गरज नाही. काशीला, वाराणसीला तीर्थक्षेत्रांना जायची गरज नाही. आई वडीलच ईश्वराचं रूप आहे. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. देवाचं रूप आहेत आई वडील. म्हणून ज्याच्या घरात आई वडील आहेत त्याला कोणत्याही कर्मकांडात भक्ती किंवा देवाच्या मागे लागायची गरज नाही. आई वडिलांची सेवा करायची. पण अजून एक आपण काय बघतोय, तर अभंगाच्या दुसऱ्या चरणातलं पहिलं कडवं बघतो काय, सर्व सांडोणी माझाई. सगळं सोडून द्यायचं आपल्याला. काही अवघडात जायचं नाही, कर्मकांड करायचं नाही, उपास तापास करायचं नाही, काही करायचं नाही. उपास तापासाची किती प्रमाण देऊ? दर एकादशीला एक अभंग घेतो आपण, पंढरीची वारी आहे माझी घरी. त्यात दुसऱ्या चरणात काय सांगितलंय, आणिक न करी तीर्थव्रत. बघा संतांना असं एवढं म्हणता आलं असतं की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पण लोक म्हणले हे वारी बी करते तर दुसरीकडे बी जाते शेण खायला. मग संत काय म्हणले, वारी तर करायचीच, पण पुढे काय म्हणाले, आणिक न करी. आता शेण खायला शब्द का वापरावा लागला माहितीये का? तुमच्या झोळीत एवढं चांगलं टाकलं तरी तुम्हाला ते गोड वाटणार, तेवढं
इतकं चांगलं सांगितलं तरी पाय पटाना किती प्रमाणे द्यायचे म्हणून म्हटलं शेण खायला का संत म्हणाले होते अरे जगातला सगळ्यात मोठा हा विठ्ठल तथागत तुमच्या पुढे उभा केलाय कशाला जाता आमचे त्या बालाजीला जाते त्या शिर्डीच्या साईबाबाला जाते त्या सरस्वतीला जाते किती बेजार होते तो किती संत म्हणाले अरे तुमच्या उशाला आणून बसवलाय नाही काय करायचं आणि न करी तीर्थ तुकोबरायांनी तर माझ्या पलीकडचे शब्द वापरले मी तरी एवढं म्हणालो तुकोबराय काय म्हणाले किती सांगू तरी न ऐकती पटकीचे म्हणाले अरे किती सांगावं तुम्हाला ऐका आणि म्हणून आपण बघतोय की सर्व सांडोणी माझाही वाचे विठ्ठल रुक्माई बघा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं मोठेपण सांगतो किती तुम्ही असं कानाच्या मागून खाताना सरळ खा ना सरळ बघा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला सकाळी सकाळी उठवायला स्वर्गातले देव येतात आणि कोण कोण येतो सगळे देव येतात देवांचे देवादेव येतात अजून काय त्रिशूल डमरू घेऊन आला महादेव येतो सुर असुरांची दाटी होते गरुड हनुमंत पुढे उभा असतात आणि ही रांग असते ना रांग दाटी वाटी कुठून असते वाळवंटापासून महाद्वारापर्यंत त्या पांडुरंगाला रोज उठायला सकाळी सकाळी आता मग पांडुरंग मोठा आहे का त्याच्या दारात उठवायला भजन म्हणणारे मोठे पांडुरंग असेल कशाला दुसरीकडे जाता आणि मग या पांडुरंगाला उठवायला इतके सगळे जण येतात तरी तो काय उठत नाही तो भाव खातो मग यांना विनवणी करावी लागते कोणाकडे जाते ते राई रुक्माबाई तुम्हा दया रुक्मिणी मातेकडे जाते आणि सांगतात माते शेज हलवून जागा करा कारण आता सूर्यभर आलाय डोक्यावर मग रुक्मिणी माता जातात पांडुरंगाची शेज हलवतात विठ्ठल उठतो महाद्वार उघडतो आणि मग सगळ्यात समोर महाद्वारात आरतीचं ताट घेऊन कोण असतो तर नामदेव असतात मग नामदेवरांच्या पाठीमागे कोण असते जनाबाई झाले मुक्त द्वार लाभ झाला उकडा विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा नामदेवरायांच्या हातात काकड्याचं ताट आहे म्हणून देव अगोदर की संत अगोदर तर अगोदर संत कबीर म्हणतात गुरु गोविंद जो हुखडे काके लागो पाय बलिहारी गुरु जो गोविंदो दियो बताय म्हणजे देव आणि गुरु जर समोर उभं राहिले तर आम्ही अगोदर गुरुच्या पाया पडू देवाच्या नाही म्हणून नामदेव अगोदर आहे आणि मग विठ्ठल दारामध्ये उभा असतो इतकं मोठेपण ज्या पांडुरंगाचं आहे त्याला दिले सोडून आणि दुसरीकडेच आम्ही बेजार व्हायला हेलपाटे मारायलो म्हणून मी म्हंटल बघा ज्या काशीचं सांगत होतो आपल्याकडे दोन शब्द आहेत दोन अर्थाने काशी शब्द वापरतो आपण शेतामध्ये आता पहिलं पाऊस पडलं की टाकाऊ गवत वेचायला आपण जातो पहिल्यांदा त्याला काय म्हणतात आपल्याकडं काशा म्हणतात ना बाया म्हणतात की नाही काशा वेचायला जाता की नाही काशा म्हणतात ना अनेक गवताच्या काड्या वेचतात त्याला काशा वेचणे म्हणतात आणि एकच गवताचं जे हे असतं त्याला काय म्हणतात काशी म्हणतात काशी शेतातल्या टाकाऊ गवताला काशीची उपमा देणारे महाराष्ट्राचे लोक बघा दुसरं अजून दोन बायाचे भांडण लागले दोन बायाचे भांडण लागले की एक बाई म्हणते थांब एका दिवशी हिच्या काशाच करते मी हिच्या काशा काढते काशा काढणं म्हणतं की नाही दोन पुरुषांची भांडण लागली की त्याला एका दिवशी नाही काशी केली तर नाव सांगणार नाही काशी म्हणजे काय बर्बाद होणं बर्बाद करणं यासाठी काशी हा जर शब्द वापरला जात असेल तर कशाला तिकडे जातात बेजार म्हणून कुंभमेळ्याबद्दल संत म्हणाले मी तर महाराष्ट्रात फार विचारत होतो कुंभमेळ्याला कोण गेले तर खालून हातच वर यायचे नाही पण ह्यांच्याकडे यायचे भजनी मंडळ गायक वादक पटकन हात वर करायचे आम्ही गेलो होतो म्हणायचे आणि जाऊन अनेक महिन्याला खाजवायला लागले नुसतं अंग खाज होत खाजवायच्या लायकीच पाणी होतं ना संत म्हणाले अरे ज्याला चंद्रभागा दिली आणि ज्याला विठ्ठल दिला त्याला कशाला गरज आहे काशीला त्या का कुंभमेळ्याला जायची कुंभमेळ्याबद्दल संतांनी फार सुंदर प्रमाण दिले कोणतं कुंभमेळ्यात दोनच लोकांचा फायदा होतो एक न्हाव्याचा आणि दुसरा भटाचा आली सिंहस्थ परभणी न्हाव्या भटाची झाली धनी न्हाव्याचा आणि भटाचा दोनच लोकांचा फायदा कुंभमेळ्यात होतो संत म्हणाले मग आता कुंभमेळ्याला जायचं नाही तर काय करायचं वाचे म्हणता गंगा गंगा सगळं पापे जाती भंगा अरे तुमचं मन शुद्ध असेल आणि घरी बसून नुसतं गंगा गंगा म्हटलं तर सगळे पाप भंग होतात कशाला जातात बेजार एका सासूर वासीन घरातलं सगळं कुटुंब खटलं निघालं गंगेला बैलगाडी आंघोळीला पहाटे आणि हिला ठेवले भाकरी थापायला आम्ही आंघोळीने येऊसतो तो आपलं भाकरी थाप तिनं सासू सासऱ्याच्या घरच्याच्या नावाने बोट मोडायला सुरुवात केली मला पण काय जीव आहे की मलाही वाटत होतं आंघोळ करावी
मग शिव्या दिल्या म्हणजे जाऊ दे, मरू दे तिकडे, शिव्या कशाला, देवाचं नामस्मरण करतो. मग देवाचं नामस्मरण सुरू केलं आणि घरचा उंडा चुरायला बसली. काठवट घेतली, काठवट, आणि काठवटीमध्ये उंडा चुरायला पाणी टाकलं आणि पाण्यात बघते काय साक्षात गंगा अवतरित झाली. याबद्दल रविदासांनी दोहा लिहिलाय. काय म्हणाले? मन चंगा तो कठोटीने गंगा. आणि मन शुद्ध असेल तर काठोटीतल्या पाण्यात गंगा दिसते. म्हणून संत म्हणाले अवडंबरात जायची गरज नाही. तुमच्या स्वाठी साक्षात तो पांडुरंग उभा केलाय विटेवर. आणि ज्याच्यासाठी स्वर्गातले देव पृथ्वीवर जन्म घ्यायला मरमर करतात. काय म्हणतात? स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी भावा. त्यांना वाटतं जन्म घ्यावा, मग कशाला मरायला जायचे का त्या वैकुंठाला? वैकुंठाला जाण्याबद्दलचा एक अभंग सांगा. संत म्हणतात स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला जायचं, सांगा बरं एक अभंग. उलटा विरोधातला अभंग. काय अभंग आहे? वैकुंठाशी आम्हाला नको धाडू. अजून काय? वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी. अजून काय? वैकुंठात कमल कार्याचं कीर्तन सुद्धा होत नाही. वैकुंठात कीर्तन नाही, काला नाही, जुनाट झोपडी. कशाला जायचे? आम्हाला देवात आणू नको. देवा तुझ्या पायाजवळचा नित्य सहवास दे, असं संतांचं म्हणणे. आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, मोक्ष नाकारणारे संत हेच तथागत बुद्धाने तेव्हा नाकारलं. आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, मोक्ष नको. आम्हाला इथे जन्माला घाल पुन्हा पुन्हा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले गुळातून गुळवी घ्यायची असते आणि मिठातून चव घ्यायची असते. गुळ सांडवणी गुढी घ्यावी, मीठ सांडवणी चवी चाखावी. साखरेचा नव्हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. एकदा का साखरेचा ऊस झाला तर त्या ऊसाची साखर होत नसते. आणि म्हणून एकदा का आईच्या पोटातून जन्माला आलो तर पुन्हा पोटात जात नसतो. बीज भाजवणी केली नाही, जन्म मरण आम्हाशी नाही. एकदा का भाजलेल्या बियाची लाही झाली तर त्या लाहीपासून पुन्हा बी होत नाही, झाड होत नाही, रोप होत नाही. अगदी त्याचप्रमाणे एकदा का आम्ही जन्माला आलो पुनर्जन्म नसतो, संत सांगतात. आणि म्हणून या पुनर्जन्म नसण्याचं तत्वज्ञान मांडण्याचं श्रेय बुद्धाला जातं. ते सगळं अभंगाच्या गाथेच्या रूपाने संतांनी मांडलं. आणि या लोकांना सांगितलं सगुण साकारात विठ्ठल आणि निर्गुण निराकारात नामस्मरण. ठाईचं बैसोडी चिंत, एका जागी बसून देवाचं नामस्मरण करा. म्हणून नामदेवांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं हे सगळे मार्ग सोडा आणि वाचेनं फक्त विठ्ठल रुक्माईचं नाव घ्या. आता वाचेचा एक प्रकार आहे, परा नावाची वाचा आहे. या परा नावाच्या वाचेच्याही पलीकडे जाता आलं पाहिजे आणि निर्गुण बुद्धासारखं होता पाहिलं पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. वाचेचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यातली परा नावाची एक वाचा आहे. नामदेवांना सांगायचं की आता वाचेच्या बोलण्याच्याही आपण पलीकडे जाऊया. दोघांनी, दोन साधू संतांनी एकमेकांना बघितलं की वाटलं पाहिजे हा माझा जीवाभावाचा आहे. बघा एकदा कबीरांच्या आश्रमामध्ये उत्तरेकडून सुफी साधू संत येणार होते.
आणि त्या सुफी साधू संतांनी एक चेला पुढे पाठवला आणि कबीरांना निरोप दिला, 6 महिन्यानंतर तुमच्या आश्रमात एक सुफी साधू संत येणार आहे. कबीर म्हणले येऊ द्या. कबीरांना कळलं की त्या भागातला प्रचंड महाविद्वान संत आपल्या आश्रमात येणार आहे. तिकडं त्या सुफीने आपल्या संतांना सांगितलं सहकार्याला की आपल्याला कबीर नावाच्या प्रचंड महाविद्वान एका माणसाच्या साधू संतांच्या आश्रमात जायचंय. दोन्हीकडचे शिष्य प्रचंड आनंदी झाले, खुश झाले. कबीरांच्या आश्रमात तयाऱ्या झाल्या. एक साधू संत यायलेत म्हणून 6 महिन्याने एक बाई प्रवास करून एक सुफी साधू संत आले. कबीर त्यांना गेटवर घ्यायला गेले. तिकडून ते आले आणि दोघांनी देखील एकमेकांना बघितलं. कडकडून मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रू धारे आला. 2 साधू संतांच्या, कबीराच्या आणि उत्तरेकडून आलेले दुसरे संत आश्रमात गेले. रोज एकमेकांना बघायचे, एकमेकांना बघून रडायचे. 6-7 महिने आश्रमात राहिले आणि मग ते सुफी साधू संत पुन्हा पुढच्या प्रवासाला लागले. प्रवास सुरू झाला तेव्हा रस्त्याने सुफी साधू संतांच्या चेल्यांनी विचारलं, का 6 महिने एका महाविद्वान कबीराच्या आश्रमात राहिलो, एक साधा प्रश्न विचारला नाही, चर्चा नाही, डिबेट नाही, कबीरांकडून ज्ञान घेता आलं असतं, काहीच बोलले नाही तुम्ही. इकडे कबीरांचे शिष्य म्हणाले, एवढे मोठे जागतिक दर्जाचे सुफी आले होते, तुम्ही काही चर्चा नाही, त्यांचं एखादं प्रवचन लावलं नाही, काहीच नाही, काहीतरी बोलायचं, नुसते कोणीकडे बघून रडत होते. तेव्हा कबीर म्हणाले, अरे आम्ही देहाने जरी वेगळे असलो तरी आमचा आत्मा एक झालाय आणि जेव्हा आम्ही एका हृदयाचे बनतो तेव्हा भाषेची गरज नसते रे. त्यामुळे आम्हाला बोलायची काही आवश्यकताच नाही, आम्ही एका हृदयाची माणसं आहोत. नामदेव म्हणतात, असंच आमचं सगळं संत मंडळ त्या परा नावाच्या भाषेच्या पलीकडे गेलं पाहिजे. आम्ही एकमेकांना बघितलं की आमच्या डोळ्यातून करुणा व्हावी, आमच्या डोळ्यातून प्रेम सदाचार व्हावा. आमचं उलट असतंय, समोरचं दिसलं की खुनशीपणा नुसता. आमचे इंगळे बाबा म्हणायचे बघा, काय म्हणायचे, 2 आवा 2 जावा 2 बुवा जमतच नाही, 2 तट 2 भट आणि 2 हलगट जमतच नाही. काय म्हणायचे, 2 वारकरी 2 धारकरी 2 मारकरी जमतच नाही, एकत्र येतच नाही. आमचं एकुणीकडे बघितलं की टम फुकतो, खुनशीपणा असतो. संत म्हणतात, एकत्र या, प्रेमाने या, जवळ या, मदत करा, सद्भावनेनं वागा, असं संत सांगतात. स्वामी भक्तीचा जिव्हाळा, स्वामी भक्तीचा जिव्हाळा, स्वामी भक्तीचा जिव्हाळा, स्वामी भक्तीचा जिव्हाळा, प्रति जिव्हाळा असावा. याच्यासाठी अजून एक प्रमाण आहे, कुठलं, तुकोबरायांनी फार सांगितलं, आमची कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती. आमच्या प्रीतीत प्रेमात सलोख्यात सद्भावनेत नफ्या तोट्याचा विचार नाही. आमची लाभाच्या पलीकडचा विचार करणारी मैत्री आहे, प्रेम आहे, सलोखा आहे. आम्ही काही जरा मला काय फायदा होईल, माझं काय होईल असा विचार करणार नाही. नामदेव महाराज हे सांगतायत की आपल्याला त्या परावाणीच्या पलीकडे जायचंय आणि आपल्याला निर्गुण निराकार एकदम एकचित्त व्हायचंय. आपल्याला बुद्धासारखं शांत संयमी व्हायचंय. आपल्याला आपल्या डोळ्यातून करुणा ओसांडून वाहिली पाहिजे, प्रेम वाहिलं पाहिजे, असं आपल्याला व्हायचं. हे कुणाचं सांगणं आहे, नामदेवरायांचं. त्याच्या विरुद्ध आपण कसं वागतो, एक दृष्टांत आहे बघा. एका गावात एक म्हातारी लय आरडाओरडा करायची, लय भांडायची. शब्द मिळाला, चान्स मिळाला की आगाव सुटायची, भांडायची, त्रास द्यायची. शेजारीकडे गेली विस्तू आणायला, पूर्वीला काड्या पेट्या नसायच्या, मग शेजारी पाजारी चूल पेटवले की जाऊन विस्तू आणायचा. माझ्या डोक्यावरची बला बला टली, भला हुआ मेरी माला टूटी, राम नाम से जब से सुख छूटी, सरसे टली बला. निर्गुण भक्तीकडे जायचं, आपल्याला निराकारच जायचं, नुसतं ध्यानस्थ बसायचं.
एक चित्त आपल्याला एक टक लावून बसायचंय. म्हणून आपल्याला सांगतात त्या परा नावाच्या आपल्याला पलीकडं जायचंय. किती दृष्टांत द्यायचे सांगावे तेवढे कमीच असते. तो आम्ही आचरणात काय आणतो ते महत्वाचं असतं. एका गावात कीर्तनातलेच सांगलेलं कोणाला काय घेऊन जायचंय, सगळ्याला इथं ठेवायचं, काय न्यायचंय हो संग. एक म्हातारी मागे हसायला लागली. म्हणलं आजी असं काऊन हसायला? ती म्हणली मी या गावची नाही म्हणली. म्हणलं आजी कोण्या गावच्या असलं तर नियम तर सगळ्या गावाला सारखाच आहे ना, कोणाला काय घेऊन जायचं सांग. तुम्ही जर या गावच्या नसाल तरी तेवढं आपल्या लोकांना कळतच नाही, डोक्यावर जातं. कितीही समजून सांगा कळतच नाही. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली, टाच दुखायला लागली. टाच डॉक्टरला म्हणले डॉक्टर साहेब माझी टाच दुखायली बघा बरं. डॉक्टरनी वरून बघितलं काही कळलं ना. डॉक्टर म्हणजे आजी हे वरून काही कळलं ना, म्हणजे याचा एक्सरे काढावा लागतो. एक्सरे डॉक्टरला एक्सरे सांगावं लागला, पण म्हातारीला एक्सरे शब्दाचा अर्थच माहित नाही. डॉक्टरच्या तोंडाकडे बघायला डॉक्टर पुढे म्हणला आजी असं काही कळलं ना, याचा एक्सरे काढावा लागतो. म्हातारीला कळलं ना. डॉक्टरनी कंपाऊंडरला बोलवलं. म्हणले हिला सोप्यात सांग जरा पायाचं काय एक्सरे विक्सरेला काय म्हणतो सांग म्हणले सोप्यात. मग ते कंपाऊंडर सोप्यात म्हातारीला म्हणला आजी पायाचा फोटो काढावा लागतो. फोटो. म्हातारी म्हणली माय आधी सांगितलं असतं तर चैन नसते का घालून आली म्हणली. डॉक्टर म्हणले अगं आजी त्या चैनाचा नाही काढायचा, मधल्या हाडाचा फोटो काढायचा. कळत नाही आपल्या लोकांना. म्हणून संत आरडा ओरडा करून सांगत होते. संत तुम्हाला सगळ्या भाषेत सांगितलं, प्रेमाचं सांगितलं, रागवण्याचं सांगितलं, धिक्कार केला, काना पिळून सांगितलं, सगळ्या भाषेत संतांनी सांगितलं का अरे आता तरी सुधरा, माणूस व्हा, अस्पृश्यता पाळू नका, भेदभाव पाळू नका, एकविध भक्ती करा, नामस्मरण करा. कशाला अवलंबन इतकं सांगूनही आम्ही ऐकलंय का? नाही ऐकलं. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे.